जागा राणेंना सुटली अशी राजकीय वर्तुळात करते आणि विरोधकही तसा आरोप करतात. नाही, विरोधकांना दुसरं काहीच भांडवल नसल्यामुळं अशा कुठं जागा ज्या काही वाटाघाटीसाठी थांबलेल्या आहेत त्याच्यावर चर्चा करणं, त्या लोकांची बदनामी करणं, त्याच्यातनं आपलं काही साध्य होतं आहे का ते बघणं. परंतु महायुती एवढ्या पद्धतीनं स्ट्रॉंग आहे की ह्याचा कसलाही परिणाम महायुतीवर होणार नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील फार मोठ्या फरकानं आम्ही जिंकू, हे काल देखील मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडियावर एखादी पोस्ट वैयक्तिक आल्यानंतर ती काय पक्षाची भूमिका असते अशातला भाग नाही. मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय. शिंदेसाहेबांनी तो मतदारसंघ माझ्या ताब्यामध्ये म्हणजे मला निरीक्षण करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामुळे पक्षीय निर्णय हे मी तिथले ठरवत असतो. त्याच्यामुळे जर त्या ट्विटमुळं किंवा कशामुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे, आपण देखील दूर करावा. माझ्या दृष्टीनं तो प्रश्न संपलेला आहे, त्याला पूर्णविराम मिळालेला आहे. कार्यकर्त्यांची भावना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट आमची बैठक झाल्यानंतर आता आहे का मला माहीत नाही, ट्विट काढले ते काढलं ना, तेच सांगितलं 10 वाजता ते त्यांनी केलं होतं ट्विट. त्याच्यानंतर आमची बैठक झाली, माझी VC देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे, परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं, माझे मोठे बंधू असले तरी. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी आणि जनतेमध्ये जे वातावरण आहे, मतदारांमध्ये जे वातावरण आहे, ती जागा शिवसेनेला राहावी. त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. शिवसेनेचा दावा म्हणजे नारायण राणेंना तिकीट शिवसेनेतून उमेदवारी दिली जाणार आहे का? आता राणे साहेब, आता हा मला एक म्हणजे सगळ्यांबद्दल आदर आहे, पण नारायण राणे साहेब हे शिवसेनेमध्ये येतील अशा पद्धतीचं आपण कसं काय विचारू शकतो? कारण ते शेवटी नाही, मी दावा म्हटलं, एक मी असं म्हटलं नाही. परत एकदा क्लिअर करतो, कारण मी हल्ली पत्रकार परिषदमध्ये बोलताना स्पष्ट, आणि पत्रकार परिषद संपली की हे सगळं बाजूला ठेवून बोलतो. त्याच्यामुळे मी असं कुठेही म्हटलेलं नाही की भाजपातला एखादा माणूस किंवा नेता येऊन शिवसेनेमध्ये निवडणूक लढवेल. आमच्याकडनं शिवसेनेतनं एकच उमेदवार आहेत, त्याच्यामुळे दुसऱ्या उमेदवाराची कुठे आम्ही चर्चा पण केलेली नाही. आणि राणेसाहेबांसारख्या भाजपाच्या मोठ्या नेत्यावर मी काही चर्चा करणं किंवा मी काही बोलणं हे मला असं वाटतं की माझ्या राजकीय एथिक्समध्ये बसत नाही. त्याच्यामुळे राणेसाहेबांचे विचार हे स्वतंत्र असू शकतात. त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही स्वतंत्र असू शकते, त्याच्यावर आम्ही कुठेही नाराज नाही. आणि त्यांनी देखील काल असं सांगितलेलं आहे की जर जबाबदारी आणि तिकीट मला दिलं तर निवडून येऊ. त्याच्यामध्ये ठीक आहे, प्रत्येक पक्षाला ते बोलण्याचा अधिकार आहे ना. काल आदित्य ठाकरेंनी काल एक स्टेटमेंट खासदार यांना धोका दिला, त्यांना तिकीट दिलं नाही आणि म्हणून 40 खासदारांनी